नमस्कार. अभिरुची दालनामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संयत, सौजन्यपूर्ण आणि सहज चर्चेला बांधील असलेला हा चॅनल आपणा सर्वांना आवडत असेल अशी आशा करतो. सर्वसाधारणतः आजपर्यंत आम्ही या चॅनलवरती वृत्तबद्ध कवितांची चर्चा केलेली आहे. मी तसंच वर्षा बेंडेगिरी कुलकर्णी यांनी देखील. आज मुक्तछंदावरती थोडी चर्चा करावी आणि जितेंद्र पेंढरकर यांचा अत्यंत आटोपशीर पण अतिशय प्रभावी मुक्तछंद एक सादर करावा असा मानस आहे. मुक्तछंद हा काव्याचे जे 4 प्रमुख प्रकार छंदोरचनेमध्ये माधवराव पटवर्धनांनी म्हणजे माधव ज्युलियन यांनी वर्णिलेले आहेत, म्हणजे वर्णन करून सांगितलेले आहेत, त्यापैकी एक महत्वाचा प्रकार आहे अक्षरगणवृत्त, जाती उर्फ मात्रावृत्त, अक्षरछंद आणि मुक्त असे ते 4 प्रकार आहेत. मुक्तछंद हा गद्यापेक्षा वेगळा आहे. गद्याचं व्याकरण जे आहे पूर्णविरामांचं, स्वल्पविरामांचं, अर्धविरामांचं, अपसारण चिन्हाचं, ते सगळं व्याकरण तसंच्या तसं मुक्तछंदामध्ये पाळलं जात नाही. मुक्तछंदामध्ये जी वाक्य असतात ती मध्ये तोडून पुढचा खंड सुरू केलेला असतो. यामध्ये वाचक किंवा श्रोता यांना तिथे विचार करायला भाग पाडणं हे साधलेलं असतं. या व्यतिरिक्तही इतर फरक आहेत गद्यात आणि मुक्तछंदात. मुक्तछंदामध्ये वृत्तबद्धतेचं म्हणजे लयबद्धतेचं बंधन असतंच असं नाही. अनेक मुक्तछंदांमध्ये आंतरिक लय साधलेली असते. पण सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो वाक्यम रसात्मकम काव्य असं जे म्हटलंय तो रसनिष्पत्तीचा आहे. त्यामुळे आशयगर्भता, रसनिष्पत्ती ही मात्र मुक्तछंदातही साधली गेली पाहिजेच, तरच ते काव्य ठरतं. असा एक मुक्तछंद नात्यांवरती बेतलेला आज सादर करतोय. आमचे स्नेही जितेंद्र पेंढरकर यांनी लिहिलेला हा मुक्तछंद आहे आणि मला अतिशय भावला. तुम्हा सर्वांनाही आवडेल अशी मनापासून आशा व्यक्त करतो. नात्यावरती बेतलेल्या कुसुमाग्रजांच्या एका कवितेमध्ये काही ओळी होत्या. खरेच काहे बरेही काहे, दोन जगांचे तोडून कुंपण, गंधक तेजा बासम आपण मिळू पहावे. खरेच काहे बरेही काहे, दोन जगांचे तोडून कुंपण, गंधक तेजा बासम आपण मिळू पहावे. आणि भयानक दहन टाळण्या, जवळपणातही दूर राहुनी, स्फोटाच्या या सरहद्दीवर सदा रहावे. त्या कवितेची आठवण मला हा मुक्तछंद वाचल्यानंतर झाली. ते जसं अत्यंत प्रभावी काव्य कुसुमाग्रजांनी निर्माण केलं तसाच हा मुक्तछंद पेंढरकरांच्या लेखणीतून जन्माला आलाय असं मला वाटतं. अत्यंत आटोपशीर छोटासा मुक्तछंद आहे हा. पहा. समांतर रेषांच्या मध्ये असतात, समांतर रेषांच्या मध्ये असतात असंख्य शक्यता. समांतर रेषांच्या मध्ये असतात असंख्य शक्यता. एक सुरक्षेची भावना, निर्मळ एकांत. एक सुरक्षेची भावना, निर्मळ एकांत आणि अविरत चालण्याचं अथवा न चालण्याचं स्वातंत्र्य. समांतर रेषांच्या मध्ये असतात असंख्य शक्यता, एक सुरक्षेची भावना, निर्मळ एकांत आणि अविरत चालण्याचं अथवा न चालण्याचं स्वातंत्र्य. रेषा जवळ येत जातात, रेषा जवळ येत जातात, तसा संपत जातो अस्तित्वाचा अमर्यादपणा. रेषा जवळ येत जातात तसा संपत जातो अस्तित्वाचा अमर्यादपणा.
एकमेकांना छेदणाऱ्या रेषा, एकमेकांना छेदणाऱ्या रेषा मग गुंतत राहतात अविरत. एकमेकांना छेदणाऱ्या रेषा मग गुंतत राहतात अविरत. गुंत्यात गुंतून गेलेल्या रेषा, गुंत्यात गुंतून गेलेल्या रेषा शोधत बसतात अर्थ अस्तित्वाचा. गुंत्यात गुंतून गेलेल्या रेषा शोधत बसतात अर्थ अस्तित्वाचा. समांतर रेषांच्या मध्ये असतात असंख्य शक्यता. प्रत्येक शब्द नीट विचार करून तोलून मापून वापरल्यानंतर कशी आशयगर्भता जन्माला येते याचं मला हे उदाहरण वाटलं. हा मुक्तछंद म्हणजे तुम्हालाही हा मुक्तछंद आवडला असेल अशी आशा करतो. अभिरुची दालन वारंवार पाहत राहा. आपल्या स्नेहांना आप्तांनाही सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटू. खूप खूप धन्यवाद.